हमालांचे नेते बाळासाहेब बंडगर यांचे नातू वेदांत मारुती बंडगर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास संत गतीने सुरू असल्याचा आरोप करत हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे। मागण्यांबाबत सकारात्मक हालचाल नसल्यास 22 जूनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वेदांत मारुती बंडगर हत्या प्रकरणातील तपासाला गती द्यावी या मागणीसाठी लक्ष्मण खरात, बाळासाहेब बंडगर आणि हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली। वेदांतच्या हत्येपूर्वी जत येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून पुणेकर आणि निलेश गडदे याच्यासोबत उपस्थित असलेल्या 8 जणांसह या प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्याच्या मागणीसाठी पूर्तता करावी अशी ही मागणी करण्यात आली। रविवारपर्यंत तपासात प्रगती अथवा मागण्यांबाबत हालचाल दिसून न आल्यास सोमवार दिनांक 22 जूनपासून संपूर्ण क्षेत्रातील हमाल, माथाडी आणि महिला कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा हमाल पंचायत विकास मगदूम यांनी दिला। कुमार वेदांत मारुती बंडगर याची 11 जून रोजी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे। यामध्ये जो काही तपास चालू आहे तो तपास कुठेतरी आता संत गतीने सुरू झालेला आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे आज आम्ही हमाल पंचायतच्या वतीनं लक्ष्मण खरात, बाळासाहेब बंडगर आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी यांनी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की वेदांच्या हत्येच्या पूर्वी जतमध्ये जी काही घटना घडलेली आहे, जतमध्ये कोळेकरांनी निलेश गडदे यांचे जे काही सहकारी 8 तिथं उपस्थित होते निलेश गडदेंच्या वतीनं, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, त्यांचे CDR तपासले पाहिजे आणि त्या सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्वांना यामध्ये गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि आम्ही केलेल्या SITची मागणीची पण पूर्तता झाली पाहिजे। आणि जर रविवारपर्यंत ह्यामध्ये प्रगती दिसली नाही, आमच्या मागण्यांच्याबद्दल हालचाल दिसली नाही, तर सोमवार दिनांक 22 पासून आम्ही संपूर्ण क्षेत्रातलं हमाली, तोलाई आणि महिला माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू करणार आहोत।